हर मैच में हमको जिताने में मदद किया है, हर मैच में उन्होंने बढ़िया से बैटिंग की है। पूरे टीम की तरफ से मैंने रज्जाक का शुक्रिया करूंगा और मेरी तरफ से पूरा टीम का मैं शुक्रिया अदा करूंगा। थँक्यू थैंक थँक्यू यू। सो मच. सामन्याला सुरुवात पहिलं अरे चेंडू अडवला गेलाय. रनआउटची संधी. रनआउट ही गलती लागले. बॅटिंग करणारी टीम अगदी तुम्ही पाहू शकता. शेख इनके लड़के जो इन्होंने अच्छी फील्डिंग की है, हम उनसे भी दो बात पूछेंगे। आप नाना के टीम में खेल रहे हो और नाना की टीम क्वालिफाई में जाने से बच गई, आप हार गए हो, आप नाराज हो या आपको चांस मिलने वाला है उसमें आप मौका लेने वाले हो? हाँ। आपकी आगे फील्डिंग कैसी हुई? आप इसके बाद में जो मैच होएगा वो बहुत अच्छी तरीके से खेलना होगा, उसमें आपको नाना चांस देंगे। हाँ। और ये अपने गली शेख भी तुम्हारे नाना है, उनको तुम वो लोग जीत गए हैं, उनके बारे में क्या कहना है? अच्छे खेल रहे हो, उनका ऐसे ही खेलना चाहिए। शुक्रिया भाई. थँक्यू सो मच. पहा इथे मोबिनने षटकार ठोकलाय आणि खरं तर या संघाचे पुरस्कृते आमचे जलाल शेख यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि चौकारास 400 रुपयाचा पारितोषिक आहे. 300 रुपयाचा पारितोषिक चौकारात आणि षटकाराकरिता 500 रुपयाचा आणि एक षटकार खरं तर मोबिनने इथे ठोकला गेलाय. आणि वाईदजी चौधरी खरं तर यांच्यासाठी पारितोषिक आहे. खास करून खरं तर त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांना पारितोषिक लावले. जर का तुम्ही झेल सोडला तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि मी तर म्हणतो एखादा झेल जावा त्यांच्याकडे, मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न राहिला. इथे मात्र अलांग द कार्पेट चेंडू तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक धाव मिळाली. थैंक यू डीजे मास्टर. और सऊद भाई से हम बातचीत करेंगे. अभी जो खेल रहा है मुबीन, वो मार रहा है, उसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? पैसा लगाया है तो उसको खेलना ही, ये भी मैच पहले भी उसने खेला था, 2200 रुपये जीता है, उसकी नज़र फिर से एक बार 2200 रुपये पे रहेगी। हाँ, जब तक पैसे लगाते रहोगे तब तक बल्लेबाजी होती रहेगी. पैसा बढ़ाओ, रन तुम्हारा आपोआप बढ़ जाएगा. मुबीन भाई, ये तुमको चांस है पैसा कमाने की, 5-6 हजार कमाओ. थैंक यू और टू कॉमेडी वैक्स. थैंक यू सो मच. लालच हमेशा बुरी बला होती है ऐसा कहा जाता है, लेकिन कभी कभार लालच के पीछे जाना भी अच्छी बात होती है. आणि या मॅच मध्ये काय घडणार, अगदी पारितोषिक लावलं गेलंय, त्या पारितोषिकाकडे नजर असेल का मोबिनची? कारण का पहिल्या मॅच मध्ये मोबिनने तब्बल 2200 रुपये पटकावले होते, तर या मॅच मध्ये आय थिंक 500 रुपये तर कमवले गेलेत. परंतु अजून मी तर म्हणेल या अमन एंटरप्राइजेस 11 टीमला गरज आहे त्या षटकार चौकाराच्या पारितोषिकापेक्षा मेगा फायनल मध्ये पोहोचण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मोबिनला चांगली फलंदाजी करावी लागेल, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत बॅटिंगसाठी टिकावा लागेल, तरच या मॅच मध्ये दमखम होईल. विजेता आणि उपविजेत्या संघाच्या पॅकर्सला हे गाणं आठवण करून देते की संध्याकाळी अशी सोय करावी लागेल तुम्हाला. कारण का विजयाचा जल्लोष तर तसा होणार नाहीये, सुख काही जमणार नाहीये, त्यासाठी या गोष्टी लागतीलच. आणि डीजेच्या माध्यमातून हे गाणं. बाबा खरं तर गोलंदाजी करतोय पहिल्याच षटकामध्ये. थँक्यू. आता मात्र अमन इलेव्हनचे स्पॉन्सर यांची काय प्रतिक्रिया ती जाणून घेऊ.
माझी काही प्रतिक्रिया नाहीये. आमचा कप्तान जर बरोबर खेळला तर 100% आम्ही विन होणार. बाकी आता नशिबावर आहे, बघूया. थँक्यू. गोलंदाज आले तर नजीम, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा 9 राहिल्या गेल्यात आणि 2 विकेट खरं तर बाबांनी पटकावल्या गेल्यात. या एक रनआउट आहे, म्हणजे 2 विकेट अगदी पाहायला मिळालं पहिल्या ओव्हरमध्ये. बॅटची आतली कडा, इथे जास्त धावा मिळणार नाहीये, फक्त सिंगल येते. नवीन फलंदाज अगदी माहीम आलेत, नईम आलेत, नईम आहेत. नईम रिक्षावाला फेमस आहे, याच्यावरती गाणं काढायला पाहिजे. बालूभाई का दीवाना आहे वो. चांगले सूट होईल नईम रिक्षावाला गाण्यामध्ये, शब्द अगदी चांगले जुळतील. इरफान शेख, विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. इरफान शेख या आपण इकडे. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू अगदी चांगला राहिलाय. अमर एंटरप्राइजेस 11 टीमला हा सामना साधा सोपा सरळ जाणार नाहीये, कारण का त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अगदी कडवी झुंज देतोय. पहिल्या षटकापासून बाबानं जसं षटक हाताळलं, इकॉनॉमीकडे राहिलं 9 धावेचं आणि त्याच्यानंतर नजीब आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेले. फटका थैंक यू डीजे. और हमारे रज्जाक भाई इधर बैठे, वो 2 शब्द कहेंगे. ऐसा खेल. नवीन फलंदाज साबिर आलेत. जोपर्यंत मोबिन मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत गोलंदाजी करणारी टीम चेंडू डॉट आलाय. रिहान 11 संघ खरं तर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करते. टॉस जिंकलाय त्याने, फिल्डिंग करण्याचा निर्णय अतिशय चांगला राहिलाय, परंतु त्याच्या विजयाचा अडथळा खरं तर मी तर म्हणेन मोबिनच असेल. मोबिन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला विजय गाठणं अवघड होईल. फटका आई चांगला, परंतु कॅची नाही आणि धावाही जास्त मिळत नाही, फक्त एकच धाव आली आहे. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की तिथे झेल कॅरी केलं जाईल. अगदी खेळाडू होते, सोहेल होते, सोहेलनं साधा सोपा सरळ झेल सोडलाय. फलंदाज शाबीर होते आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अंतिमचा चेंडू बाकी आहे षटकातील. स्ट्रायकर एंडला मोबिन काय करणार या चेंडूवरती? सिंगल, डबल, सॉफ्ट हँडले. अगदी चेंडू गॅप मध्ये गेलाय. एक तर मिळाली, दुसरी होईल, तिसरीचा प्रयत्न करेल मोबिन का चेंडू सीमा पलीकडे? यस, इट्स अ 4 रन. दोन षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावरती, गडी बाद झाले 3. हॅलो हॅलो. आता मात्र आमचे सलामभाई शेख यांच्याशी 2 शब्द आम्ही बोलणार आहोत. आता नक्कीच आमचे नईम जुनं साडू आहेत, म्हणजे कोडवड साडू म्हणजे सक्क जो विषय होता तो असा होता का मसाला सांडला बॉक्सीचे बाहेर, समजून जा. आणि ते 2 मुलं आहेत त्यांची. थँक्यू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. रिहान आलेत नवीन गोलंदाज. गोलंदाजीच्या बोल्यावरती तिसरं षटक मार्गस्थ केलं जाईल या गोलंदाजाकडनं. आणि स्ट्रायकर एंडला शाबीर आहेत, त्याला जीवनदान मिळालंय. हा चेंडू ड्राय केला, इथे सिंगलच घेणार कारण का मोबिन स्ट्रायकर एंडला 19 धावा धावफलकावरती. अगदी मोबिन डीजे डीजे डीजे
थँक्यू. कोण जाईल फायनलला हे माहित नाही, परंतु साहिल शेखचा संघ फायनलला गेला हे मात्र कन्फर्म आहे. चालू मॅच मध्ये कोण असेल ते माहित नाहीये, त्यासाठी लढाई चालू आहे. धावपलिकावरती लागलात 19. षटक क्रमांक 3 सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार शाबीर या फलंदाजानं दाखवलाय. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय, गॅप भरपूर मोठा आहे, परंतु त्याला बॅकअपही मिळेल. एकच धाव. कधी कधी अशी धाव घेणं ही रेक्स असते, कारण का शाबीरच्या बॅटने धावा बनतात, त्याला स्ट्रायकर एंडला न येऊन देणं कदाचित आपल्या संघाला धोकाही निर्माण होते. जर पुढच्या चेंडूवरती मोबिनची विकेट पडली तर संघ 100% अडचणीमध्ये येईल, कारण का इथे 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, कारण का मोबिनला खेळण्यासाठी अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. त्याकरिता आपण स्ट्रायकर एंडला दुसरा जरी फलंदाज झाला असता तरी धावा बनतात. त्या दृष्टिकोनातून माइंडसेट योग्य रीतीने चांगलं असणं हे गरजेचं आहे. आणि मोबिनचा खरं तर हा दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतो. चेंडू वाईट. मोबिन हा चांगला फलंदाज आहे, पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला होता आणि इथेही एक षटकार चौकार त्याच्या बॅटनं पाहायला मिळालाय, परंतु आता उर्वरित जे चेंडू शिल्लक आहे त्यामध्ये हा फलंदाज काय करेल हे जरूर पाहावं लागेल. हितेश बाई गिंडा यांचं इथं शुभ आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यावा आणि तत्काल इथे चेंडू डॉट होताना पाहायला मिळतंय. मी मगाशीच उल्लेख केला, जिथे 2 होत्या तिथे घ्यायच्या होत्या, कारण का ही परिस्थिती निर्माण झाली नसती. मोबिनच्या बॅटला तेवढा चेंडू या मॅच मध्ये लागत नाहीये आणि नॉन स्ट्रायकरला असणाऱ्या शाबीरच्या बॅटने धावा बनतात. अशा परिस्थितीत शाबीर स्ट्रायकर एंडला असणं टीमच्या हितमध्ये असेल. फटका थँक्यू डीजे, थँक्यू. श्रीमलंग स्पोर्टचे कर्णधार मयूर म्हात्रे आले, ते 2 शब्द बोलतील. अक्षय पण खैरे आहेत, अक्षय पाटील पण आहेत, ते 2 शब्द बोलतील MPL च्या बारे. आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू. चेंडू डॉट आलाय, मोबिननं षटकार ठोकला, त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक रिहानकडनं राहिलं गेलं. धावा 27 लागल्यात. चेंडू क्रमांक 5 समाप्त झालाय. अंतिमचा चेंडू आहे गोलंदाज रिहानचा. हे षटक आतापर्यंत जरूर चांगलं टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाकडनं आणि या चेंडूवरती काय घडलं जाईल. स्ट्रायकर एंडला मोबिन लाभ केला फुलटॉप आणि मोबिनलाही तेच पाहिजे, कारण का या चेंडूवरती फक्त एकच धावेची गरज आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. स्ट्रायकर एंडला मोबिन पाहायला मिळतील आणि धावा 28 धावफलकावरती. धावफलकावरती 28. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती असेल की लगेच आपण या षटकाला सुरुवात करायची. हॅलो, 12वा फिल्टर पाणी घेऊन जा. आता मात्र आम्ही मोशिम शेख हे हारलेले आहेत. चान्स आहे, पण तुम्हाला तुमच्या सासराही हरवलाय. गणेश शेख यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगणार? हॅलो हॅलो, अरे चांद भाई तू हार गया है. स्टार 11 का एक कर्णधार है, तू हार गया है. अभी तेरी प्रतिक्रिया क्या है? क्या बोल सकता है तू अपनी टीम के लिए, और किसका गंदा परफॉर्मर रहा बता. बोलना पड़ेगा भाई, हम सबसे मुलाकात लेते. ये मोहल्ला प्रीमियर लीग है, क्या बोलना चाहेगा? अरे हंसने से बात नहीं बनती है. क्या है बाबा तेरा?
हाँ लेने के लिए आती है, माइक में बोलने के लिए क्या होता है। चला सामन्याला सुरुवाती करायची नहीं आहे भाई, आपण. हमारी टीम तो खेली थी, जहाँ तक था वहाँ तक तो। अरे उस्मान तू इतना हंस रहा है, कल तू बड़े बड़े छक्के मारा था, आज शाहिद बोलता है 4 मरतबा देखो जीवन दान मिला, क्या हुआ किया तूने अपने टीम के लिए। हाँ थँक्यू सो मच. एक तो सामन्याला हराने सुरुवात. वाला वही है, 6 बॉल लेकिन लेग। फटका चांगला आहे, मोबिनच्या बॅटने आला, एका टप्प्याने चेंडू फाईन लेगला चौकार बघायला मिळतोय. थँक्यू. सय्यद आलेत गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवरती मोबिनच्या बॅटनं चौकार आलाय. एकूण धावा धावफलकावरती 32. यस मुन्ना. नक्कीच शाहीशेकडे चाललोय, कारण मागच्या मॅच मध्ये 24 मध्ये 38 धावा पाहिजे होत्या. शाहीद तुमच्या संघाला कोणी हरवला सांगू शकतोस का तू? हरवला उस्मान. कशा प्रकारे हरवला? आणि सर्वांचं म्हणणं आहे का तू स्पॉन्सर होता, पहिली बॅटिंग करायला पहिली बॉलिंग करायला तू स्वतः धावाचा, हे खरोखर आहे का खोटं आहे? नाही उलटू लवू. यस मुन्ना, कदाचित तिथे बाली ओपनिंगला आला असता तर मॅच जिंकली असते ती. नक्कीच लवू, मी अगोदरच सांगितलं होता का बाली असा एक धुवाधार फलंदाज आहे, त्याला अगोदर होतो, परंतु उस्मान 4 वेळा आउट झाला पण काही नाही काय केलं आपल्या संघासाठी. त्याला आसमान दाखवलं गोलंदाजाही आणि म्हणून संघ परास्त झाला. चला मॅच कडे फोकस करूया. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू लॉब करायचा, मिस टायमिंग, ड्रॉप. मोबिनची व्हॅल्युएबल विकेट होती या सामन्यातील, परंतु इथे विकेट मिळाली नाहीये. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2च्या मदतीनं 34 धावा. अजून चेंडू शिल्लक आहेत. इथून 4 मध्ये किमान 2 तरी चांगले फटके मोबिनच्या बॅट मध्ये येतील का, की जे 40हून अधिक जास्त धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. अपेक्षा असेल अमन एंटरप्राइजेस 11 टीमला की मोबिन जास्त बॅटिंगला असणं गरजेचं आहे. हा चेंडू पंचांनी दर्शवला, इट्स वाईट. गोलंदाज तुम्हाला सय्यद आहेत गोलंदाजीला. शेवटचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर हा वाईट चेंडू. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एंडला मोबिन. 1-2 फटके जरी चांगले आले तरी इथे फायटिंग स्कोर पाहायला मिळेल. मिस टायमिंग आहे आणि 2 धावा इथे सहज पूर्ण. अगदी इथेही 3 धावा झाल्या असत्या परंतु घडलं नाहीये. अगदी वायर टच झाली वाटतं. तर मी हितेश ठक्कर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होत आहे. आमच्या या मोल्ला प्रीमियर लीग या माध्यमातून आपल्या सरचे स्वागत आहे. आपली जागा स्टेजवर आहे. दादा आपण स्टेजवर जायचं आहे. यस, पाहुण्यांना विनंती की आपण यावं मंचावरती. हार्दिक स्वागत आहे दादा आपलं या मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये. सरचे स्वागत आहे. चेंडूला लाभ केलाय. चेंडू अगदी चाललाय डीप पॉइंट कडे. 2 खेळाडू धावतात चेंडूच्या मागे. अगदी चेंडूला अडवलंय. 2 धावा कंप्लीट याही चेंडूवरती. 2च्या मदतीने 39 धावा. चेंडू क्रमांक 4 समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओके. अगदी अजून एक सामना एलिमिनेटरचा खेळवला जाईल, कारण का मागच्या मॅच मध्ये जो संघ परास्त झालाय त्याचा सामना खरं तर या मॅच मध्ये विजेत्या संघाबरोबर खेळवला जाईल. बरोबर ना? कोण? यस, याच दरम्यान इथे जी टक्कर साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेंडू वाईट आलाय. धाव पलकावरती 40 आणि चेंडू इथून शिल्लक आहे 2. लवू एक इन्फॉर्मेशन सांगतोय, याच्या पुढील जे मॅचेस आहेत 3 षटकाचे खेळवले जातील. हे कमिटीचा निर्णय आपण सांगायचंय. यस, इथून पुढे सामने 3 षटकांचे खेळले जातील. अगदी याही चेंडूवरती जेलची संधी मोबिनला मिळालेत आणि इथेही धावा पाहायला मिळतील. 2 धावा. तिथे खेळाडू अगदी पाहिलं तर डीप मध्ये राजमत होते. चांगले खेळाडू आहेत परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. 2च्या मदतीने धावपलकावरती 42. शेवटचा बॉल आहे.
लास्ट डिलिव्हरी अंतिमचा चेंडू पहिल्या सत्रातील प्रहारचा जरूर मिळेल मोबिनला धावा मिळतील एकूण या षटकाच्या मदतीनं 48 आणि 49 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे रिहान 11 या संघापुढे. थँक्यू लहू. आता मी चाललोय स्पॉन्सर वाहिद चौधरी के पास. वाहिद चौधरी जी, आप से थोड़ा हमारे से बातचीत करना है कि आपकी रिहान 11 टीम काफ़ी अच्छी टीम है, क्वालिफाई हुई है, लेकिन आपके पास कयूम शेख हमारे मामू भी गोलंदाजी है और आप भी खुद अच्छे बॉलर है, तो ये आपने खुद का भरोसा क्यों नहीं लिया और खुद बॉलिंग क्यों नहीं डाले आपने? पहली बात तो मेरी तरफ से सबको अस्सलाम वालेकुम. अब क्या बुढ़ा आदमी बॉलिंग डालेगा? बुढ़ा जवान का यह खेल नहीं है, यह हर किसी का खेल है, लेकिन आपके पास बॉलिंग है, लाइन लेंथ है, आपने बॉलिंग क्यों नहीं डाली? नहीं, मेरे से अच्छे खेलने वाले बच्चे हैं, बॉल डालने वाले थे, मैंने भरोसा किया, अच्छा डाले हैं, होता है, आगे देखते हैं क्या हो. लेकिन कयूम मामू जैसा एक लुकलुकता तारा आपके पास है, उस पर आपने क्यों नहीं 100% का योगदान दिया? नहीं, उनका भी कहना था कि नहीं उसको दो, बच्चे को आगे डालो. ठीक है, तो अभी आपके 50+ रन हुए, कितने रन हुए? 48. तो अभी आपके ऐसे कौन से बैट्समैन हैं जो धुआंधार बल्लेबाजी करके आपको जिता सकते हैं? बाबा हमारे कैप्टन हैं और हरी साडू है, ये हमारा क्या ऑलराउंडर में आता है. ओके, तो आप भी, मेरी इच्छा है कि आप भी बैटिंग कर सकते हो. मुन्ना आप भी बल्ला मुन्ना लेके जा मुन्ना सकते हो. मुन्ना एक इनाम रखा था वाहिद चौधरी के लिए कि अगर कैच छोड़ेंगे तो 1000 रुपए का इनाम. उनके पास गेंद नहीं आई, शायद वो मिस आउट कर सकते. नहीं, लास्ट की बॉल आई थी, लेकिन वो गेंद डरती है लहू उनसे. क्या बात है. भले भले आदमी डरते हैं उनसे, इसलिए वो गेंद भी डरती है उनके पास Yes. जाने के लिए. नहीं, वो 1000 रुपया देना चाहिए आप लोगों को. किसको? वो 1000 रुपया कमेटी को जमा. बाबा, आप अभी बैटिंग करने जा रहे हो, तो आपको 48 रन का टारगेट है. किस तरह से आप मुबिन शेख की टीम में अच्छे बॉलर है, किस तरह से आप अपनी बैटिंग करके ये रन चेस करोगे? इंशाल्लाह पहले ओवर में हम ज़्यादा से ज़्यादा रन निकालने की कोशिश करेंगे, क्योंकि टारगेट बड़ा है. पहले ओवर में पूरा डिफेंड है कि हम पहले ओवर में कितने रन निकालते. अगर पहले ओवर में ज़्यादा रन आते तो उनके बाकी के 3 बॉलर पे प्रेशर आता है. चला आयोजन कमिटीला बॅट्समॅन आहे जिसपे आपको भरोसा है. मुन्ना 1 मिनिट. आयोजन कमिटीला विनंती असेल की पंचांना पाण्याची डिमांड केली, पंचांनी तर पाण्याची पूर्तता करायची. थक चुका है, इसके लिए सोहेल को साथ में लेके जाएंगे. सोहेल पे भरोसा होएगा, मारेगा. ठीक आहे, ओके. तर पंचांना पाणीची व्यवस्था करायची आहे. आयोजक नासिर भाई शेख, आपल्या गाडी पाणी आहे का? हेलो हेलो, कमिटी बॉल दो, बॉल दो. पंधरा 52 गाडी शाहिद शेख यांना 1552 नंबरची गाडी दिलेली आहे. इरफान शेख 1552, शाहिद शेख 1552. नासिर भाई, पानी की बोतल है, किसको देना है? हॅलो, तर कज्जूराईन यांच्याकडून दोन्ही फलंदाज बाबा आणि सोहेल यांच्यासाठी इनाम आलेला आहे. बाबा आणि सोहेल 3 षटकार मारत 1000 रुपयाचं बक्षीस आहे कज्जूराईन यांच्याकडून.
हॅलो. तर बाबा आणि सोहेल साठी पारितोषिक आहे. कज्जू रायन यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा बक्षीस इथं जमा झालेला आहे माझ्याकडे. तर हॅट्रिकसाठी 3 षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. ओ टू लवदा. चला 49 धावांचं लक्ष आणि विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला की सामन्याला सुरुवात करायची. म्हणून बाई बघा अगदी अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. बाबू बाबू ए बाबू लवला पण सांग. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. लव याच्यानंतर 3 षटकाचे सामने आहेत. कमिटीचे डिसिजन आलाय म्हणून अजून 2 सामने थोडं अधिक जलद गतीने सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. पंचांसाठी शीतपेय अगदी पुरवत असताना आमचे आयोजक आतिकचा आपण आभार व्यक्त करूया. पंचांसाठी शीतपेय घेऊन गेलेत. डीजे आवाज द्या डीजे. 49 धावांचं लक्ष आहे. खरं तर बॅटिंगसाठी आता टीम उतरली होती म्हणजे रिहान 11 आणि अमन एंटरप्राइजेस 11 टीमने 48 धावा बनवल्यात. पारितोषिक जरूर लावलं होतं. गोलंदाज तयार आहे. पहिलं गोलंदाज लाऊडली अपील परंतु विश्वास नाहीये या अपीलीमध्ये. उत्साह जास्त दिसला आणि चेंडू डॉट आलाय. अतिक आहेत गोलंदाज आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज बाबा आणि त्यांच्या जोडीला सोहेल आलेत. खरं तर हा सामना फार निर्णायक असेल. इथून जो संघ जिंकेल त्याला पुढचा सामना खेळावा. पहिला फलंदाज बाद झालाय तोही बाबा. नक्कीच लव मला असं वाटलं की ते 1000 रुपयाच्या आमिषमध्ये षटकार मारायला गेले. कारण त्यांचाच भाऊ कज्जू आहे. त्यांनी प्रत्येक 3 हॅट्रिक षटकारसाठी 1000 रुपये ठेवलेले. त्यांना वाटला का यो मी पारितोषिक पटकवणार, त्या हिशोबात तो षटकार मारायला गेले. पैशाचा मोह नाही बरा. खरं तर हा मोह कधी कधी ना क्रिकेटमध्ये आपल्याला फार दूर नेऊन जातोय. आणि इथे सामना मुन्ना जर का गमावला तर गाडी नंबर नाही 15 बावन आमच्यापर्यंत होती. ती गाडी बंद झालेली आहे. ती गाडी जी रद्द झालेली आहे गव्हर्नमेंटने रद्द केली. फक्त ती आमच्यासाठी होती, माझ्यासाठी होती, त्याच्यानंतर आमन 11 साठी होती, त्याच्यानंतर स्टार 11 साठी होती आणि उनेश 11 संघासाठी होती. ही 15 बावन 15 53 15 56 बंद झालेली आहे. आता डायरेक्ट गाडी आता नवीन आता नंबर आला नाही गाडीचा. मेट्रो ओके. चला फलंदाज आलात नवीन. तर आम्ही वावंजामध्ये बुलेट ट्रेन सुद्धा आणू शकतो. यात काय शंका नाहीये. फटका अगदी सुंदर. गाडी पकडली 15-52. तुम्ही कुठला प्रवास केला? आम्ही प्रवास काय नाही केला. आमचा प्लेयर थोडी गडबड झाली. ते सगळं जोशला आलं होतं चक्का चौकाच्या मारण्याच्या कारणान, पण ती काय जमला नाही, गडबड झालेली आहे. पण तुम्ही नेरा दोंदरा भेकरा मार्गे आपटा मार्गे कसं वावंजाला आले का कुठे बाहेर दुसरीकडे गेले? नाही डायरेक्ट इकडून नेरा आपटा फिपटा सगळा करून आलो ना. आमचा भरोसेमॅन जो प्लेयर होता इजू शेख, ती थोडी गडबड केली त्यांनी त्या पापरवालीच्या मागून तिकडून रिजूकून पैसे खाल्लं ना 4 बार हुकला. पण पहिली गाडी तुम्हीच बुकिंग केली गव्हर्नमेंटची. आम्ही बुकिंग केली, आम्ही मान्य करतो. आम्ही आमच्या स्पॉन्सरचा आभार मानतो का त्यांनी आम्हाला 3-3 हजार पॉईंटमध्ये घेतला. आणि कॅश 500 रुपये कॅश सोडून कोणाला दिलं ते? ना 500 रुपये नाही घेतले, पण ती काय मी इंटरनॅशनल प्लेअर नाही ना, तर ती कॅश दिली असती. पण जे भरोसेमॅन प्लेअर होतं त्याही आमचा वाटोल लावला. आता आम्ही पुढच्या वर्षी टीम फोडणार आहोत. सगळा गडबड नको. मी ऐकले का तुलाच नाही घेणार आहे प्लेइंग मध्ये? नाही मना तो साहिल बोललेला आहे का तुला पुढच्या वर्षी मी माझ्या टीम मध्ये घेत आहो, तू काय टेन्शन घेऊ नको ना. साहिलला माझ्यावर भरोसा आहे, इरफानलाही माझ्यावर भरोसा होता, पण इरफानला आम्ही सांगितलेलं आहे का पुढच्या वर्षी टीम फोडून टाक, पहिले इजूला घेऊ नको, त्यांनी सगळी गडबड केली. थँक्यू. सोनूचा भरोसा आहे का?
हे जरूर पाहावं लागेल पुढल्या वर्षात काय घडणार, काय घडामोडी होणार MPL धमाका 2026 मध्ये. परंतु चेंडू इथे आलाय वाईट. 2025चा MPL धमाका कोण गाजवणार? पण लवू पुढच्या वर्षी आमच्या आयोजनचा अशी अपेक्षा आहे की आम्ही डे आणि नाईट फॉर्मेट करणार. मग तर फुल धमाल होईल. रात्र म्हटली तर MPL मध्ये वाटच लागेल, दुर्ला उडेल रात्री. एरियाची रात्र ज्याला म्हणतात ती नक्की आम्ही साजरा करू. यस. चेंडू वाईट आलाय. वाईटच्या माध्यमातून धावसंख्येचा आकार बदलला जाईल. 6 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सोहेल. फुल टॉप. अंदाज आहे तो धानसरचा कैलास पोरजी याला गुरु मानतो, कारण हा वाऊंजेचा आहे, पण याची जी आत्या आहे ती धानसरला आहे. हे नेहमीप्रमाणे धानसरला असतो. धानसर संघाकडून गावात प्रॅक्टिस करतो, पण त्याचा स्टेटस कधी पण बघितलं ना तर कैलास पोरजीचाच असतो, कारण तो त्याला गुरु मानतो. त्याचा हा गुरुवाचा त्याचा आशीर्वाद आहे सुहेलकडं. थँक्यू मुन्ना. आता मात्र आमच्या कमिटीने डिसिजन घेतलेला आहे पुढच्या वर्षी जानेवारी 21, 22, 23, 24 डे नाईट मॅची होतील. त्यात नाईट मॅची अदर टीम खेळल्या जातील आणि त्यातच MPL होईल असं आमच्या कमिटी नाशिरभाई शेख, अरबाज, इरफान, हाजी साहेब यांनी सगळ्याही घेतलेला आहे. स्वतः मुन्ना शेख पण असणार कमिटीत पुढच्या वर्षी. मी तर असणारच, आम्ही आहोत, आणि सलाम पण आहे आणि सगळे असणार. या मुलं पुढच्या वर्षी 4 दिवसाच्या डे नाईट मॅची होती. ओके. ग्रामीण फॉर्मेट आणि MPL म्हणजे त्या पब्लिक मध्ये पण आपली गिनती होऊन जाईल हो का? चेंडू वाईट आलाय. एक स्पेशल अनाउन्समेंट होती अगदी क्रिकेट चाहत्यांसाठी. बघूया नेक्स्ट इयरला ही स्पर्धा किती तारखेला अगदी डिक्लेरेशन केले गेलंय. 21, 22, 23, 24 डे नाईटचा फॉर्मॅट राहील आणि त्याच्यामध्ये एक दिवस MPL धमाका असेल. चेंडू चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप चौकार पाहायला मिळेल या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 17 लागल्या गेल्यात. 1 गडी बाद. कामिन हा गोलंदाज. कामिल तैयार आहे गोलंदाज. फुल टॉप. चेंडूला अडवलाय. मी म्हणेल हाही निर्णय मुन्ना चांगला होता, कारण का जास्त घाई केली कदाचित चेंडू मागे गेला असता तर कदाचित चौकारी झाला असता, परंतु त्याहून पेक्षा 2 धावा वाचवणं हे टीमच्या हितमध्ये राहिले गेलेत. 19 धावा झाल्यात. तर आमचे पाहुणे गणेश बुवा यांचं आगमन होत आहे. तर दादा या आपला मोहल्ला प्रीमियर लीग स्टार 11 क्रिकेट क्लब आयोजित मोहल्ला प्रीमियर लीग या लीगमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे. गणेश शेख आमचे आहेत, मुस्ताक काका आहेत, आपले गणेश बुवा आपला हार्दिक अभिनंदन.
चेंडू डॉट आलाय आणि गणेशजी बुवा यांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये चांगलं प्रावीण्य मिळवलंय, त्यांचंही करूया आपण या मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. 2 धावेच्या नंतर कामिलने चेंडू डॉट इथं मात्र दाखवला गेला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साइडला भिरकावले चेंडूला, गोपणी सारखे बॅट फिरवली गेले, खोदून काढले चेंडूला. एक तर धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. खरं तर फलंदाज स्ट्रायकर एंडला रिहान होते. धावा 20 लागल्या गेल्यात, म्हणजे अजूनही इथे 29 धावेची गरज आहे. हॅलो अरबाज, आपली पुढल्या वर्षी तारीख डिक्लेअर झाली आहे, तुमचं काय म्हणणं आहे MPL बद्दल? नाही, डे नाईट मॅच होणार. स्टार 11चा मोठा आयोजन करायचं आहे आम्हाला. त्याच्यात सिरीज बाईक राहील आणि बाहेरच्या टीमी येतील खेळण्यासाठी. त्याच्यातच मोहल्ल्याची पोरा, साईडची पोरा पण खेळतील. MPL त्याच्यातच होतील, पण डे नाईट टुर्नामेंट होणार, ती 100% होणार स्टार 11च्या नावानं. नक्कीच आयोजक आहेत तर हे स्पर्धा पार पडायचे. परंतु साहिल, एक एगल 11चा स्टार खेळाडू, स्टार 11चा आणि पूर्णपणे 3 विजय घेऊन आपल्या संघासाठी बघा फटका बघा सोहेलचा. लहू मी अगोदर सांगितला होता, हा जो कैलास पोरजीचा शिष्य आहे, कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते बघा. अगदी सुपर फलंदाजी. जन्मभूमी जरी वावंजी असली तरी कर्मभूमी दानसर आहे या खेळाडूच्या, आणि त्याचा प्रयत्न खरं तर प्रत्यक्ष दाखवत असताना. नक्कीच साहिल, आपण आज कुठे जश्न करणार, वावंजात की वावंजाच्या बाहेर? वावंजाच्या बाहेर नक्कीच. आमचा स्पॉन्सर बोललेला आहे, तुम्ही जिथे सांगतील तिथं आम्ही जाऊ. नक्कीच स्पॉन्सर तर आहे, पण कुठली अशी एरिया आहे, म्हणजे तुम्ही गोव्याला जाणार का महाबलेश्वरला जाणार? महाबलेश्वर नक्कीच. हा, थँक्यू. हे होते साहिलची प्रतिक्रिया. ते महाबलेश्वरला रातच्या रात्री निघून जाणार स्ट्रॉबेरी खायला. चेक्को या वेळेस फटका चांगला, गॅप भरपूर मोठा आहे, खेळाडू धावतोय परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग राहिली आहे. डीप स्क्वेअर लेग रिजनला 2 धावा पूर्ण. षटकारानंतर खरं तर हे चांगलं कमबॅक आलंय क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट करणं. नक्कीच नाशिरभाई शेख, पुढल्या वर्षी आपण 21, 22, 23, 24 तारीख दिलेली आहे, तर आपलं आयोजन कशा पद्धतीने आपण करू याचं तुम्ही काहीतरी सरळ उदाहरण आम्हाला सांगा. ते नंतर आपण डिसिजन घेऊ. मुन्ना, आयोजन आपल्याला डे नाईट करायचं आहे का डे करायचं आहे, पण चांगलं आयोजन करायचं आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या मॅच म्हणून 40+ ठेवणार 2 दिवस. नक्कीच हे होते आमचे नाशिर शेख. कारण 11 स्टार जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा त्यांच्या मध्ये एंट्री करतात तेच. 28 धावा झाल्यात. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहिला, जोरदार अपील. विश्वासा कमी आहे, उत्साह जास्त आहे. सर्व काही पाहिलं जाईल, विश्वास कम. देखते अंपायर जरूर. इथे मात्र दोन्ही पंच सल्ला मसलत करते. त्याच्यानंतर आमचे हाजी साहेब जे भरपूर मेहनत घेतली आमच्या मोहल्ला प्रीमियर लीग साठी, पण आता ते काही कारणात थोडा नाराज आहेत, कारण ते त्यांचेच भावाचे मुले, म्हणजे त्यांचा चाचा भतीजा त्या संघामध्ये ते हारलेले आहेत. हाजी साहेब काय बोलू शकता आपण या पुढील आपल्या सामन्यासाठी? माझा भाऊ जिंकला म्हणजे मी जिंकलो, ही खेळाडू आहे. त्यांनी एवढी चांगली बॉलिंग केली. आज 60 वर्ष झालेले आहेत, जवळजवळ 58 झालेले आहेत, 60च्या जवळ आलेले आहेत, आणि एवढी चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी. मोसिंग शेख सारखा प्लेअर आउट करून दिला समोरच्या टीमला, आणि मग आमची टीम बॅकफुटवर गेलेली आहे. धावा इथे धावफलकावरती 28 लागल्या गेल्यात. हाजी साहेब, पुढच्या आपल्याला 4 दिवस आयोजन करायचं आहे, कशा पद्धतीने आपलं आयोजन होणार आणि कितीपर्यंत आपला प्रसिद्ध आमच्या मोहल्ला प्रीमियर लीग साठी राहणार? माझा तर 100% असणार. पुढच्या वर्षी शक्यतो आम्ही इन्शाल्लाह प्रयत्न करू का डे नाईट ठेवायचा प्रयत्न करू. 4 वाजता मॅच चालू करायचा, 12 वाजता संपल्या पाहिजे रात्री. नक्कीच. ओव्हर टू लव. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 1 गडी बाद 28 लागल्या गेल्या. तुम्ही बोलता 4ला चालू करू, 12ला खपू, 12 नंतर काय करता आपण? 12 चेंडू 21 ची गरज आहे. चला जरा फास्ट क्रिकेट खेळायचं आहे, म्हणून जरा थोडंसं सहकार्य करूया आपण, कारण का अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत.
याकडे लक्ष केंद्रित करा. आज वातावरण थोडंसं ढगाळ आहे. सूर्यप्रकाश सकाळीच कमी होता, आता तर संध्याकाळ झाली त्याहून कमी आहे. आपला इथं एन्जॉय बाहेर चालू राहील. फक्त पंचांना विनंती आहे स्पीडअप करा. काय आपला इथं मनोरंजन चालू राहील. परंतु आतमध्येही त्याचा थोडासा असर पाहायला मिळतो, कारण का फिल्डिंग करणारी टीम चपलाही करत नाहीये. राम पाटील आपण लवकर स्पीडअप करा. आता मी माईक बंद करतो. थँक्यू सो मच. 12 मध्ये अजून 21 ची गरज आहे. 12 ला 21 ची गरज. दोन फलंदाज अगदी सोहेल आणि रिहान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपला क्रिकेटचं कौशल्य दाखवत असताना एक रोमहर्षक सामना तुम्हाला या घडीला पाहायला मिळतोय. इथेही ऑफस्टिक्सच्या भरपूर बाहेर गेले, त्याच्यानंतर इथे क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी नॉन स्ट्रायकर एंड कडनं तुम्हाला फलंदाज सोहेल सांगतात की यार हा चेंडू किती चांगला होता, तुम्ही सरळ बॅटनं जरी खेळला असता तरी इथे धावा येत होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये एक हलका चेंडू तुम्ही डॉट काढलात, आपल्या टीमला अडचणी निर्माण होतील. 11 मध्ये 21 ची गरज आहे. फिल्डिंगची सजावट चालू आहे, परंतु मुबीनला विनंती असेल की आपण जरा घाई करायची आहे. नक्कीच लव सोहेल मध्ये क्षमता आहे ती 11 मध्ये 21 धाव काढण्याची. या कारण दरवाजा उघडा असल्यामुळे घरी चोरी होणारच. यांनी गोलंदाजाला दरवाजा आपला उघडा करून दिला. गोलंदाजाने आपला चोरी करून निघून गेला. खिडकी उघडी होती ती गेलं बंद करायला आणि दरवाजा त्या नादात राहिला उघडा आणि पडली विकेट फलंदाजाची. बहुमूल्य विकेट, फलंदाज बाद तो म्हणजे रियान. डीजे तुम्ही जरा सॉन्ग वाजवत जा. चला राजमत आले, थोडस स्पीडअप करायचं, स्पीड ठेवायचं आहे, कारण का अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. हेही ध्यानात असू द्या. डिक्लेअर केले आपण 3 षटकांचे सामने, कदाचित त्याला 2 वरती आणावं लागेल जर सूर्यप्रकाश असा राहिला तर. बॅड लाईट मुळे आपण सामना थांबवू शकत नाही. कमी षटकाचा खेळू आपण. नक्कीच आपल्याला नंतर ओव्हर कमी करावं लागतील, कारण कालोखात आपल्याला सामना खेळवता येत नाही, जमणार नाही. आणि लवकर स्पीडअप करा, कारण का आपल्याला फायनल झाल्यानंतर थोडासा जल्लोष करायचा आहे. चॅम्पियन संघ नक्कीच. इम्तियाज स्पीडअप प्लीज. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, हुकली. अगदी ही संधी नाही तर मुन्ना कदाचित हा सामना हुकतो की काय गोलंदाजी करणारा संघ. नक्कीच मी अगोदरच म्हणला होता का सोहेलला स्ट्राईक हवी होती. रिवाचा रन करून तो त्याला माहित होता की मी रनआउट झालो असतो, परंतु त्यांनी एवढा रिस्क घेऊन स्ट्राईकला आलाय. याच्यामध्ये क्षमता आहे. 2 षटकार त्यांनी मारलेत, पण आता तो किती बॉल 9 चेंडूमध्ये 20 धावा काढण्यामध्ये त्याची क्षमता आहे. बघूया कर्षक फलंदाजी करतोय तो. येस, आतापर्यंत 4 मध्ये 16 बनवल्यात, 9 मध्ये 20 काय अवघड आहेत. आणि स्ट्रायकर एंडला सोईल आहे, अगदी विस्फोटक फलंदाज. जन्मभूमी होता. कैलाश पोरजी त्याचा गुरु आहे. मी नेहमी त्याचे टेचच बघतो. कैलाश पोरजीचा फोटो असतो, कारण तो आधारस्तंभ त्याला मानतो. त्याच्याच पाऊल ठेवून तो फलंदाजी करतोय. अगदी सुंदर फलंदाजी. मिस्टर 360 डिग्री फॉर द MPL हे जरूर आपण म्हणू शकतो त्याला मुन्ना, कारण का मोहल्ला प्रीमियर लीगचा एबी डिव्हिलियर्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचं नाव आहे तो म्हणजे सोहेल. नक्कीच क्या बात आहे लहू. चांगला असा एक तुम्ही एबी डिव्हिलियर्सची आठवण करून दिली आहे. चांगला असा फटका एबी डिव्हिलियर्स सुद्धा असा मारायचा, त्याच पद्धतीचा फटका खेळतोय तो सोहेल शेख. धावा 35 धावफलकावरती लागलाय. सामना आता जवळ येत चाललाय. खरं तर इथून गरज आहे ती म्हणजे 14ची. चेंडू शिल्लक आहेत 8, गरज आहे 14. स्ट्रायकर एंडला सोहेल, लोअर फुलटॉप थँक्यू.
बघा बाबा यांचा जल्लोष बघा. बाबा आपल्या खेळाडू कक्षेमध्ये कसं डान्स करतात. बोलता वटाण्याचा गोलदाना राजा उडू नको टना टना. बघा ऍक्शन बाबाची पूर्णपणे खुश आहे. अजून मुन्ना 10 धाब्यांची गरज आहे. ओके पण चेंडू अगोदर शिल्लक जल्लोष चालू आहे. यस जल्लोष व्हायला हवाय. वटाण्याचा गोलदाना नाचायलाच पाहिजे. आणि जर विकेट गेली सुहेलची तर वाटाण्याचा पिवळा दाना होणार. आणि तुमचा शब्द कारण का विकेट पडली इथे. महत्वाची विकेट व्हॅल्युएबल विकेट होती सोहिलची. 6 चेंडू अजून की सामना बॅलन्स आहे. मी अगोदरच म्हणला होता लवू कारण विकेट जर पडला तर प्रेशर येणार. नक्की आता प्रेशर आलाय तो रेहान 11 संघावर. मॅच मध्ये इन करतोय अमन एंटरप्राइजेस 11 हा संघ. खर तर जिथे 7 मध्ये 10 पाहिजे होत्या. महत्वाची विकेट सोहिल हा बाद झालाय. व्हॅल्युएबल विकेट होती या मॅचची आणि ती पटकावली. स्पीड अप करा पंच. टीम मीटिंग नकोय. मुबिन शेख प्लीज आपण कॉपरेट करा. टीम मीटिंग नकोय. विकेट गेल्यानंतर खेळाडू एकत्र जमा होऊ नका. लवकर सामन्याला सुरुवात करा. चला गार्ड सेफ्टी गार्ड घेऊन जा. नाझिम आलेत नवीन फलंदाज आणि गोलंदाज मोबिन. पाच वाजून 5 मिनिटं झालेत. अजून 1 षटक आहे म्हणजे त्याच्यासाठी 5 मिनिटं म्हणजे 5 वाजून 10 मिनिटापर्यंत हा सामना कसा बसा आपण उरकेल मुन्ना. म्हणजे पुढचं षटक सामने किती षटकांचे असतील प्लीज लवकर चालू करा. त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. 3 षटकाचा सामना सांगितलं आहे. 3 षटक सांगितलं आहे कारण तो उशीर झाल्यानंतर 2 षटकाचा सामना खेळवला जातील. यस आयोजन कमिटीचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. 6 चेंडू गरज आहे 10. प्रयत्नच राहील कारण का यश मिळणार नाहीये. फक्त 1 धाव. 5 चेंडू अजून 9 ची गरज आहे. धावा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे एकूण 40. 9 ची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज नाझिम तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आहे. पहिला चेंडू खेळत असताना मिस करतोय पूर्णपणे. अंधाधुंदी फायरिंग करायचा प्रयत्न राहिला आणि चेंडू आलाय फ्रंट फुटला दिसेल परंतु लोअर फुल टॉस. 1 धाव पूर्ण. समाधान मानावं लागेल. एकाच धावेवरती सामना क्लोज एन्काउंटर पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहे 3. इथून गरज आहे 8 धाव्यांची. कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल अर्थात सेमीफायनल त्या सामन्यामध्ये. तीन मध्ये 8 ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज. चेंडू 20. अगोदर म्हणला होता का क्रिकेट हे अनिश्चितता भरा खेळ आहे आणि खरोखर बघा काय रे क्रिकेट रंग बदललाय तो. चेंडू आला म्हणला होता वाटाण्याचा गोलदाना रजे उडू नको टनाटना. त्यांना वाटलं 8 चेंडू मध्ये 10 धावा पाहिजेत आम्ही विजय होऊ. पण तो हा क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितता भरा खेळ आहे. काय सांगू शकता राहू. क्रिकेट मध्ये कोणीच भविष्यवाणी करू शकत नाही.